लातूर शहरापासून जवळच असलेल्या हरंगुळ खुर्द येथील गावातला मुख्य रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून दुरावस्था झाली आहे। रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हे समजणं कठीण झालं असून पावसाळ्यात तर या खड्ड्यात पाणी साचून अनेक अपघात होत आहेत। तर या रस्त्याचे उद्घाटन देखील झाले, मात्र बांधकाम विभागाच्या ढिम्म आणि उदासीन कारभारामुळे रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत नाही। वेळोवेळी निवेदन दिली मात्र त्याची दखल घेतली नाही, त्यामुळे संतापलेल्या गावातील युवकांनी बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोरच चक्क अर्धनग्न आंदोलन करत प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय। यानंतर देखील प्रशासनाला जाग नाही आल्यास बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आलाय। नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। माझं नाव अजित सौदागर पवार, राहणार हरंगुळ खुर्द। मी इथला नागरिक आहे। तरी आमच्या गावात जी मुख्य रस्ता आहे जाणारा ये जाणे करणारा वर्दळीचा रस्ता आहे, तरी शाळेच्या गाड्या, लहान लेकरांच्या शाळेच्या गाड्या असत्याल, आम्ही टू व्हीलर असत्याल, खड्डे इतके झाले साहेब, दुनियाचे खड्डे आहेत। पाणी पावसाचं भरलं ती खड्डा रस्ता ओळखत नाही, इतकं ही झालेलं म्हणजे चाळणी झालेलं आहे अक्षरच्या रस्त्याची। एवढा रस्ता खराब झालेला आहे, एवढा रस्ता वारंवार तक्रार करूनही कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही। 6 महिने झाले वारंवार म्हणजे आम्ही तक्रार केली आहे। काय म्हणतात अधिकारी? काय म्हणतात अधिकारी? काय आज उद्या परवा असं चालढकल करायचं। आता जर हे आंदोलनाचा दखल नाही घेतली तर पुन्हा उपोषण बसणार आम्ही सगळे। हा, अमर उपोषण चालू आहे, राहणार चालू। मुख्य रस्ता जो आहे त्या रस्त्याचं काम जवळपास 1 वर्ष झालं त्याचं उद्घाटन होऊन आपल्या जिल्ह्याचे आमदार अमित भैया देशमुख साहेबांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालेलं आहे। आणि ते उद्घाटन आज जवळपास 1 वर्ष झालं पण कामाची कुठली सुरुवात नाही किंवा रस्त्याचं काम झालेलं नाही। त्या रस्त्यामुळं नागरिकांना भरपूर त्रास सहन करावा लागत आहे। आम्ही वारंवार ह्या ऑफिसला पाठपुरावा केला, बाबा रस्त्याचं काम करा, पत्रव्यवहार केला, तरी देखील यांचा कुठला रिस्पॉन्स आलेला नाही। शेवटी आम्ही त्यांना अर्धनग्न आंदोलन करण्याचा इशारा दिला, यापूर्वी बी दिला होता त्यांनी। त्यानंतरही कुठली म्हणजे जिम्मेदारीने त्यांनी कुठली दखल घेतली नाही। म्हणजे आम्ही डबल दिलो आणि डबल नंतर त्यांना इशारा दिल्यावर आम्ही आंदोलनाला बसलेलो आहोत। आमची अपेक्षा एकच आहे, काम वेळेत यावं आणि चांगलं यावं लगेच। माझं नाव आनंद राजुळे। Thanks for watching Ekmat Digital.